वृक्ष लागवड करायची आहे जरा. हे रामफळाचं झाड आणलं आहे आणि इथे जरा खड्डा मारला, पण खूप खोल केला खड्डा आहे झाडाच्या. माती टाकायला पाहिजे, खाली दगड होते काही, फोडताना खूप जरा मेहनत घ्यावी लागली. ही काच बरोबर नाही आहे, हिची काजू एकदम छोटे आहे. मार्केटमध्ये सुद्धा कोण घेत नाही, मग छोट्या छोट्या काजू आहेत अशा एकदम. त्यामुळे ही काज आम्ही आता इथून तोडणार. मग त्याला एका बाजूने फांद्या छाटून घेतल्या त्याच्या, काजू लहान त्याच्या, आणि त्यात हे रामफळाचं एक झाड लावतो. खड्डा मारला, हे निमोणी खत आहे. हे कसं वाळवी लागू नये म्हणून हे मारून घ्यायचं जरा मातीत भीती. असं खड्डा खणताना खूपच मेहनत घ्यावी लागली होती. तसं ह्या मारला खड्डा, 2.5-3 फुटाचा खड्डा आहे हा. मध्ये माती टाकून हे झाड तर रामफळाचं लावायचं आहे. म्हणजे हे झाड जरा व्यवस्थित धरणार आहे, असं गावठी नाही आहे. ते रोप घेतलं आहे त्याचं, त्याचं लावतो आहे मी. पूर्वी ते लावलं, हा बदाम लावला होता, पण त्याचं काय एवढा जोर नाही. आवळीन लावले, ही सुद्धा बरोबर नाही, आवळीन धरत नाही. काय समजत नाही चुकीची कशी. त्यांच्या छोटं एक रोप आणून लावलं आवळणीचं. ही पेरवीन लावली, ह्याची पेरू बऱ्यापैकी धरतात. मोठं झालं झाड आहे. काजू आहेत बाकीच्या, बाकी फुलझाडं वगैरे लावले. रत्तांबीन आहे तिकडे, हे छोटे आहेत अजून. असे थोडे थोडे वृक्ष लागवडाकडे करायची. वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे. एवढा खड्डा खोल झाला, भरून घ्यायचा खड्डा आधी. लिंबोळे पेंट मारले त्याच्यावर मग, अशी वाळवी लागू नये म्हणून वगैरे. खड्डा मारलं जरा भरून घेतो तो.